हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो आता म्हणजे एवढं काय आहे नाही बघायला टाईम भेटेल. 11:30 एक म्हणजे 11:15 झाले, 11:30 ऑलमोस्टली होतच झाले. आज बाप्पाचं विसर्जन आहे. सो आज थोडासा मूड ऑफ राहणार आहे सगळ्यांचा, कारण की मागच्या वर्षी एवढी मजा तर नाही, पण भरपूर यावर्षीसुद्धा आम्ही खूप मजा केली. काल पण अक्षरशः आम्ही 3 वाजता झोपलो. काल पण साचीचे इकडचे सगळेजण या आपल्या घरी आलेले आपलं जागरणाला, आणि आता मी सकाळपासून ड्रेस घालून बसली की पाहुणे वगैरे येतात, तर मग ड्रेस वगैरे घालून बसली आहे. आणि मी तुम्हाला बाप्पा दाखवते आणि घरात काय काय चालू आहे आता हेही दाखवते. हॅलो, तू काय करतेस? ओके. आणि तू ग दीदी, तू नेहमी ना भज्या तळतानाच दिसते कॅमेरामध्ये, तेव्हा स्पॉटेड होतेस. काल पण काय कोबीचे कोबीची भजी पण छान खूप सुंदर झालेले, ते पण तळतानाच होते. आता हे पण साधेवाले तळतानाच दिसली आहे ताई. तुम्हीच खावा. आणि इथं मम्मी तू काय करते? आणि गाईच आपला बाप्पा आता छान दिसते, म्हणजे लाइटिंग वगैरे दुसरीवाली बंद ठेवली आहे ना मी. आणि यावेळेस थोडासा हार पण वेगळा आहे. सो बघूया पुढे काय होते. गाईज, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, कारण की फर्स्ट सेकंड थर्ड डेचं तर पाठोपाठ बऱ्यापैकी मला जमलं, मी तसं लवकर ब्लॉग पोस्ट करत गेली. आणि फोर्थ आणि फिफ्थ डेचं थोडासा म्हणजे इश्यू झाला, म्हणजे फोर्थ डेचा पण लेट आला आणि हा सुद्धा लेट आला. त्याच्यासाठी आम्ही खरंच म्हणजे मनापासून मी तुम्हाला सॉरी बोलते, कारण की धावपळ एवढी व्हायला लागली की म्हणजे कसं आता विकेंड्स आले ना, तर त्याच्यामुळे ऑलमोस्टली पाहून सगळे विकेंड्सला झाले आणि आम्हालाही बऱ्याच ठिकाणी जायचं होतं. त्याच्यामुळे खूप धावपळ झाली. परत मध्येच मग कामांचा लोड वगैरे, त्याच्यामुळे जसं जमलं मी तसं ब्लॉग्स घेतलं आणि एडिटिंग करायचा प्रयत्न केला. सो आणि प्लीज थोडंसं समजून घ्या आणि मग बघूया आता पुढे काय होतं. काय झालं येऊन का म्हणजे असं धीर द्यायचे ना, ते खूप धीर द्यायचे ना, बाकी आई वडिलांची जागेवरती सवय ना, धीर द्यायचे. त्याचा आवाज जरी ऐकला ना, हा मी येतो, तू शांती घे मी येतो, थांबली बघ असं. त्याच्यानंतर फार येतो. निघूनला पण खूप लहान करायचं, त्याच्या हाताने फिरवायचे ना. तिला इकडे मोठीला पाठवलं. हो, शार्प माहिती आहे त्याचं. आता तिला विचारलं, रिक्षातून विचारलं कुठं जायचं, तिने लगेच दाखवलं या गल्लीतून घुसायचं. म्हणजे बिल्डिंग कुठे आहे मला नाही, इथं घुसायचं. आता इथं कुठं आहे मला नाही माहिती. पाठीमागे फक्त आता लक्षात राहील. असं वर्षात आणल्याच्या नंतर कसं लक्षात राहील? आता अजून आधीमध्ये आले तर होईल की नाही लक्षात? सांग बरं. आपण आता नोकऱ्या सोडून घरीच बसतो. रविवारच्या दिवशी येऊ शकतो, असं काय हे नाहीये. ब्लॉक असतो तिकडे. आई वडिलांकडे लक्ष द्यावं लागतं. 2 महिने झाले तिकडे नाही गेलं, ते रात्री बसले. अरे बापरे. आता 3 सुट्ट्या आहेत तेव्हा आणि ते पावसामुळे जात नाही. रस्ते खराब आहेत, मुरबाड ते कल्याणपर्यंत इतके रस्ते खराब आहेत. तो रस्ता खराब आहे. परत वरती घाटाच्या वरती पण काम उचकून ठेवलेलं असतं. मोबाईल काय याच्यावर म्हणे लॅपटॉप त्यांचं. अरे ते दोघंच चालू असतात लॅपटॉपवर, तुम्ही फक्त एकच हातला. तुम्ही असं माझं म्हणणं असं, तुम्ही हा बी हात चालवा बरोबर ना. हा तुम्ही अनुभव घ्या. एवढ्या वर्षापासून एका हाताने इंजेक्शन देत आहे, ते वेगळं बरोबर ना. हा अंक आहे तो बरोबर ना. पैसे भेटता मग तिथं आज कोणी बघतो हा दुखणार कसं काय आम्हाला हे दुखणं ओढून घेतात. सांगितलं हो, ओटीपी OTP सांगते ना. बाय. ट्रेन मध्ये सारखी उभी राहून जाऊन पाहायला त्रास झाला. ट्रेन जाताना पण उभं राहायचं. खाली गेलं का, इथे खाली गेल्यावर तुला म्हणा इथे जाऊ द्या गाईज, कॅमेरा जरा खराब होत चाललाय आणि लाईटी पण बंद आणि खूप दमलो. खूप आत्ता 4 वाजले, आता थोडासा टाईम भेटला.
सगळेजण आता बसलेले थाक होते. खाली पायऱ्या उतरल्यावर ना. हा खाली उतरलो ना इथून इथून गाडी 2 मिनिटं. गाईज थोडीशी इथं सरक ना तू. गाईज आता मी रेडी झालेलीच आहे. दीदी होते रेडी. ॲक्च्युली आम्ही साडी नेसणार होतो पण मग नंतर मूड चेंज झाला. खूप जमल्यासारखं झालं आणि खूप झोपसुद्धा लागत होती. म्हणून म्हटलं जाऊ दे जे आहे त्याच्यातच. आणि काम चालवून घ्या. नाही माझा ड्रेस पण खूप सुंदर आहे. मला खूप आवडतो हा ड्रेस. हो खरंच. मला ना खूप गरम होतं आहे. ही बघा किती मेकअप करते. मेकअप स्वतः करून बसलोय ना. नाही बघा गाईज मी फक्त पावडर लावली, ब्लश लावला, लिपस्टिक लावली बस. हो खरंच मी खोटं नाही बोलत. पावडर लावली, ब्लश लावला बस. लाईट झालं आहे का ब्लश? थोडंसं डार्क करते. बाप्पा मोरया मूर्ती मोरया बाप्पा मोरया मूर्ती मोरया. उंदीर मामा की मोरया लवकर या. मामाचा आवडता उंदीर मामा. मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती गेले गावाला ट्रेन पडे ना आम्हाला. गणपती गेले गावाला ट्रेन पडे ना आम्हाला. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी 1 2 3 4 1 2 3 4 गणपती गेले गावाला. सो काही आता 8:15 झालेत आणि आता गणपती बाप्पाचं विसर्जन वगैरे झालं. काही पाहुणे गेले घरी आणि आत्ता टाईम भेटला. सो म्हणलं आता पटकन क्लिप काढून घेते. तू आली आहेस आता बोल मी ऐकते तू काय बोलते. आणि दीदी तू पहिल्यांदा आली आहेस ना विसर्जनाला. मग मी का कधी आली नाही का? कधी आलेली? कधी आलेली? पप्पा असताना कितव्या वर्षी? ढोल वाजवत जायचं आपण. कितव्या वर्षी? मला एवढं वर्ष कसं आलेली इम्पॉर्टंट. बिझी आम्ही बोलवू नकोस आम्हाला. 2 मिनिटं. सो गाईज थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बघूया कधी येतोय तो ब्लॉग. आणि लाईक शेअर नाही एवढा वेळ नाही. लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.